महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे आणि मला असं वाटतं लोकांमध्ये एक चीड आहे, लोकांमध्ये एक संताप आहे की अशा प्रकारे मोदींचं राजकारण चालू असताना 10 वर्षात मोदी काहीही करू शकले नाही. प्रचंड महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं आणि जे काय आपल्यामध्ये खोके जेवून जे काय आमदार विकत गेलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आलेला आहे, शिवसेना फोडण्यात आलेली आहे आणि ह्या फोडलेल्या पक्षांमुळे लोकांमध्ये आणखीन संताप आहे की ज्यांना आम्ही निवडून दिलं ते गद्दार निघाले आणि म्हणून या महाविकास आघाडीचा विजय महाराष्ट्रामध्ये तर निश्चित आहे, पण संपूर्ण देशामध्ये जी मोदी लाट होती ती पूर्णपणे ओसरलेली आहे आणि मोदींच्या भाषणावरूनच हे कळतं आहे. पहिल्या फेजमध्ये मोदींना भाजपला जास्ती मतदान मिळालं नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बघितलं असेल आपण की लोक नाराज आहेत, लोकांमध्ये नाराज आहे कारण पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, महागाईने लोक बेजार झालेले आहेत आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे. शेतकऱ्याला MSP मागणी आहे ती सुद्धा मान्य झालेली नाही आहे. त्यामुळे अँटी इन्कमन्सी या 10 वर्षे सत्तेत असून सुद्धा यांनी काही केलेले नाही. म्हणून लोकांचं आता खूप राग आहे, संताप आहे आणि लोक जरी आज बोलत नसले मोदींना मोदींची दहशत संपूर्ण देशामध्ये नाही म्हटलं तरी आहे, कारण ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे लोक मतदानातून निश्चितच व्यक्त होतील आणि यावेळेस वेगळे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. इंडिया आघाडी खूप चांगल्या प्रकारे सीट्स मिळवेल अशी पूर्ण खात्री आम्हाला. BJPच्या संदर्भामध्ये देशात अँटी इन्कम्बन्सी आहे, जर ती असेल तर तुम्ही त्याचं मतात कसं रूपांतर करणार? निश्चित लोकांना आता महाराष्ट्रामध्ये तर मी सांगेल की उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर लोकांमध्ये एक चीड आहे, पण शरद पवारांची राष्ट्रवादी फोडल्यानंतर चीड तर आहे, संताप आहे आणि ज्या लोकांना मोठं केलं ते सगळे पवारसाहेबांना अनेक जण सोडून गेली, याचा संतापाची एक लाट आहे आणि त्यामुळे निश्चितच आणि पवारसाहेबांचं एक सामर्थ्य आहे की ते जरी तरुण मुलांना संधी देतात तर मंत्रिमंडळामध्ये यावेळेस खूप तरुण चेहरे आपल्याला महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या पक्षामध्ये आपल्याला निश्चित आहे. इंडिया आपल्या सर्व देशामध्ये निवडणुकीची तयारी करतात, तो जसा इतके दिवस गुजरात पॅटर्न होता तसा आता हा सुरत पॅटर्न संपूर्ण देशामध्ये राबवण्यासाठी पुढच्या इलेक्शनपर्यंत म्हणजे आता फक्त EVM मशीनवरच नाही तर अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या उमेदवारांना बाद करून टाकायचं किंवा पैसे देऊन माघार घ्यायला लावायची आणि जो उमेदवार काँग्रेसचा आहे त्यालाच गायब करून टाकलेला. तर हा नवीन सुरत पॅटर्न संपूर्ण देशभर राबवण्याची शक्यता आहे. या देशात संविधानसुद्धा नको मनुस्मृती आणायचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि म्हणून लोकांनी जागरूकतेने मतदान केलं पाहिजे. मॅडम आजच्या मीटिंग जो कार्यक्रम बैठक आयोजित करण्यात आली त्याविषयी कसं? समविचारी जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला कशा प्रकारे आपण सपोर्ट करू शकू आणि आपण कुठेही कमी पडता नाही. कार्यकर्ते जे आहेत मग ते राजकीय पक्षांचे नसले तरी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गावागावामध्ये पोचून आणि मतदान कसं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रयत्न करावे, याच्यासाठी आम्ही एकत्र बसतो.